तर पहा, आपण ज्यावेळेस प्लॉट विकत घेतो त्यावेळेस स्क्वेअर फुटाने पैसे देतो, म्हणजे चौरस फुटाने पैसे देतो, कारण आपण भाव करतानाच चौरस फुटाचा भाव करतो. आणि आपण पाहतो की प्लॉट बघा, या ठिकाणी काय दिलेलं आहे, 12 मीटर बाय 9 मीटर. मग हा किती स्क्वेअर फूट आहे, किती चौरस फूट आहे, हे आपल्याला काढता आलं पाहिजे, नाहीतर आपली फसवणूक होऊ शकते. होय, फसवणूक होऊ शकते. मग कसं काढायचं पहा. तर हा जो प्लॉट आहे बघा, इथं 12 मीटर दिलेला आहे आणि इथं 9 मीटर दिलेलं आहे. इथं जर फुटामध्ये दिलेलं असतं तर आपण सहज त्याचा गुणाकार केला असता आणि किती स्क्वेअर फूट आहे हे काढलं असतं. परंतु इथं मीटरमध्ये दिल्यामुळं हे कसं काढायचं पहा. तर याचा एक गुणाकार करायचा आहे, परंतु त्याचं स्क्वेअर फुटामध्ये कसं रूपांतर करायचं पहा. तर याची लांबी आहे 12 मीटर, समोरची सुद्धा 12 मीटर, रुंदी आहे 9 मीटर, ही सुद्धा 9 मीटर. मग हा आयताकृती आहे म्हणून याचा गुणाकार करायचा बघा. 12 गुणिले 9 याचे होतील 108 चौरस मीटर. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये स्क्वेअर मीटर असंही म्हणतो. आता याचं आपल्याला स्क्वेअर फुटामध्ये रूपांतर करायचं आहे बघा. तर ते कसं करायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की या 108ला 10.764 ने गुणायचं आहे बघा. आता ते कसं गुणायचं, तर एकदम तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की ते किती होतात पहा. आता 108 गुणिले 10.764, तर पहा 1162.51 धरा. चला 1162.51, कारण पुढे एवढं काही महत्त्वाचं नाही. म्हणजे 12 मीटर बाय 9 मीटर अशा जर लांबी रुंदीचा तुमचा प्लॉट असेल तर तो 1162.51 चौरस फूट होतो. चौरस फूट म्हणजेच चौरस मीटरचं रूपांतर चौरस फुटामध्ये करताना त्याला 10.764 गुणायचं. ही गोष्ट लक्षात असू द्या आणि तुमची फसवणूक कधीही होऊ देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.